नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे स्वागत आहे समर्थ भक्त मार्गदर्शन या चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत घरातील वाद, तणाव, आजारपणा आणि अडचणी. या अडचणी निर्माण करणारी नकारात्मक ऊर्जा कशी दूर करावी ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आज आपण पाहणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मंडळी, सुरू करू आपण. सकाळी घर शुद्धीकरण मंत्र जप. दररोज सकाळी घराची दारे खिडक्या उघडा आणि स्वामी समर्थ महाराजांचा फोटो समोर ठेवून 11 वेळा म्हणा ओम श्री स्वामी समर्थाय नमः. यामुळे घरातील नकारात्मक कंपन नष्ट होतात. दुसरं, गंध, फुले आणि दीप. पूर्व किंवा उत्तर दिशेला स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवा. दर सकाळी ताजे फूल आणि दिवा अर्पण करा. गुरुवारी पिवळा फुलांचा हार अर्पण केल्याने घरात शांती व समृद्धी राहते. मीठ पाण्याने पुसणे. आठवड्यातून एकदा घरातील जमिनीवर मीठ टाकून आणि पाणी टाकून पुसा. हा उपाय नकारात्मक शांतीचा प्रभाव कमी करतो. पुसताना मनात श्री स्वामी समर्थ हे नाम जपा. अन्नदान आणि सेवेचा नियम. स्वामी समर्थ महाराजांचे म्हणणे आहे, गरिबाची सेवा म्हणजेच माझी सेवा. म्हणून महिन्यात किमान एकदा गरजूंना अन्नदान करा. यामुळे घरात आनंद आणि आशीर्वादाची ऊर्जा वाढते. रात्री झोपण्यापूर्वी ओवीचा जप. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही ओवी झोपण्यापूर्वी 5 वेळा म्हणा. यामुळे घरातील मानसिक तणाव आणि वाद कमी होतात. तर मंडळी, हे असे 5 उपाय आहेत ज्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होते आणि तुम्हाला या प्रार्थनेपासून या सर्व गोष्टी मिळतील. तर मंडळी, हे उपाय श्रद्धेने आणि सातत्याने केल्यास घरातील नकारात्मक शक्ती आपोआप नाहीशी होते आणि स्वामी समर्थ महाराजांची कृपा मिळाल्यावर जीवनात सकारात्मक बदल झाला. आवडला असेल तर लाईक, शेअर, तर मंडळी, सबस्क्राईब करा. ही प्रार्थना आणि उपाय आपल्या दैनंदिन जीवनात आणा आणि स्वतः अनुभव घ्या. स्वामी समर्थ महाराजांची कृपा अशीच राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या भक्तिपूर्ण विषयासह. श्री स्वामी समर्थ.